नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत ब्रँड अँबॅसिडर हा अतिशय महत्त्वाचा घटक असा अभ्यासणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2023-2024 मध्ये जे ब्रँड अँबॅसिडर नियुक्त केलेले आहेत त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या नेटवर्कने कार्तिक आर्यनला फुटबॉल ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले आहे? तर बघा, सोनी स्पोर्ट्सने नियुक्त केलेले आहे अभिनेता कार्तिक आर्यनला फुटबॉल ब्रँड अँबॅसिडर म्हणून। टेक्नो स्मार्टफोनची अलीकडेच ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, टेक्नो स्मार्टफोनची ब्रँड अँबॅसिडर झालेली आहे दीपिका पदुकोण। सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या प्रतिबंधात्मक आरोग्य शिक्षण कार्यक्रमासाठी आरोग्य दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, शेफ अमृता रायचंद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या प्रतिबंधात्मक आरोग्य शिक्षण कार्यक्रमासाठी आरोग्य दूत म्हणून। नेक्स्ट आहे, सरकारच्या विकसित भारत अभियान उपक्रमासाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, अमिताभ शहा यांची नियुक्ती केलेली आहे सरकारच्या विकसित भारत अभियान उपक्रमासाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून। नेक्स्ट आहे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अफगाणिस्तानातील शांततेसाठी विशेष दूत कोणाला नियुक्त केले आहे? तर हमीद करझाई यांना नियुक्त केलेले आहे अफगाणिस्तानातील शांततेसाठी विशेष दूत। कोणत्या माजी क्रिकेटपटूची जम्मू आणि काश्मीरसाठी युवा मतदार जागरूकता दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर सुरेश रैना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे युवा मतदार जागरूकता दूत म्हणून। हुंडाई मोटार इंडियाने अलीकडेच ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर दीपिका पदुकोण झालेली आहे हुंडाई मोटार इंडियाची ब्रँड अँबॅसिडर। नुकतेच रुपे प्राइम व्हॉलीबॉल लीग सीझन 3 चे ब्रँड अँबॅसिडर कोण बनले आहे? तर ऋतिक रोशन बनलेले आहेत रुपे प्राइम व्हॉलीबॉल लीग सीझन 3 चे ब्रँड अँबॅसिडर। मतदार जागृती अभियानांतर्गत पंजाबचे स्टेट आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर शुभमन गिल या क्रिकेटरची नियुक्ती करण्यात आलेली आहे स्टेट आयकॉन, पंजाबचा स्टेट आयकॉन म्हणून। बोटचे नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे? तर रणवीर सिंग या अभिनेत्याची निवड करण्यात आलेली आहे। फिट इंडिया मूव्हमेंटचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून पहिल्यांदाच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नरेंद्र कुमार यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे फिट इंडिया मूव्हमेंटचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून। अलीकडेच BPCLने स्पीड पेट्रोलसाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? बघा, BPCLने स्पीड पेट्रोलसाठी नीरज चोप्रा या खेळाडूची निवड केलेली आहे। तर नीरज चोप्रा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ते कमेंट करून सांगा। नेक्स्ट आहे, अलीकडेच वैश्विक जैन शांती दूत म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा, आचार्य लोकेश मुनी यांना वैश्विक जैन शांती दूत म्हणून नियुक्त केलेले आहे। तर ते कोण आहेत? बघा, अहिंसा विश्व भारती आणि वर्ल्ड पीस सेंटरचे संस्थापक आहेत ते। नुकतीच स्लाइसने ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर दक्षिण अभिनेत्री नयनतारा हिची निवड केलेली आहे ब्रँड अँबॅसिडर म्हणून। भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय अपंगत्व चिन्ह म्हणून कोणाची निवड केली आहे? तर शीतल देवी यांची निवड केलेली आहे। मुंबई मॅरेथॉन 2024 साठी आंतरराष्ट्रीय इव्हेंट अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर केटी मून हिची निवड करण्यात आलेली। एव्हरेडीच्या नवीन ब्रँड अँबॅसिडर पदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर एव्हरेडीचा नवीन ब्रँड अँबॅसिडर झालेला आहे नीरज चोप्रा। पश्चिम बंगालचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सौरव गांगुली यांची निवड करण्यात आलेली आहे पश्चिम बंगालचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून। भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचा नवीन ब्रँड अँबॅसिडर कोण बनला आहे? तर महेंद्र सिंग धोनी बनलेला आहे। ICC क्रिकेट विश्वचषक 2023 साठी नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली। भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे? तर राहुल द्रविड हे आहेत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा ब्रँड अँबॅसिडर। टाटा कॅपिटलचा नवीन ब्रँड अँबॅसिडर कोण बनला आहे? तर शुभमन गिल हा क्रिकेटर आहे टाटा कॅपिटलचा नवीन ब्रँड अँबॅसिडर। स्वच्छ साथी कार्यक्रमाची ब्रँड अँबॅसिडर कोण आहे? बघा, दिया मिर्झा ही अभिनेत्री आहे स्वच्छ साथी कार्यक्रमाची ब्रँड अँबॅसिडर। फोन पेचा नवीन ब्रँड अँबॅसिडर कोण बनला आहे? तर आमिर खान बनलेला आहे। पॉलिसी बाजारचा नवीन ब्रँड अँबॅसिडर कोण बनला आहे? बघा, पॉलिसी बाजारचा कपिल शर्मा। सात्विक सोलरचा नवीन ब्रँड अँबॅसिडर कोण बनला आहे? तर रवींद्र जडेजा हा बनलेला आहे सात्विक सोलरचा ब्रँड अँबॅसिडर। विवोचा नवीन ब्रँड अँबॅसिडर कोण बनला आहे?
तर विराट कोहली हा खेळाडू बनलेला आहे विवोचा नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर. नेक्स्ट आहे बॉडी केअर इंटरनॅशनल किड्स वेअर श्रेणीची नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनली आहे? तर काजल अग्रवाल ही बनलेली आहे बॉडी केअर इंटरनॅशनल किड्स वेअर श्रेणीची नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर. नेक्स्ट आहे पेडिग्री इंडियाने भारतीय ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर वरुण धवन या अभिनेत्याची निवड केलेली आहे पेडिग्री इंडियाने. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचा ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनला आहे? बघा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड शेफ संजीव कपूर. युनिसेफ इंडियाचा नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनला आहे? तर आयुष्मान खुराना. नेक्स्ट आहे स्टार स्पोर्ट्सचा नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनले आहे? तर रणवीर सिंह आणि ऋषभ पंत. जिओ मार्टचा नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून कोणत्या भारतीय क्रिकेटपटूची निवड करण्यात आली आहे? बघा जिओ मार्टचा नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर आहे महेंद्रसिंग धोनी. महाराष्ट्राचा स्माइल ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एशियन हॉकी फेडरेशनची नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनली आहे? बघा एशियन हॉकी फेडरेशनची सलीमा टेटे. क्रिप्टोमंच कोइनस्विच कुबेरचा नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनला आहे? क्रिप्टोमंच कोइनस्विच कुबेर रणवीर सिंह बनलेला आहे. नेक्स्ट आहे त्रिपुरा राज्याचा पर्यटन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनला आहे? तर सौरभ गांगुली बनलेले आहे त्रिपुरा राज्याचा पर्यटन ब्रँड ॲम्बॅसिडर. निवडणूक आयोगाचा नवीन नॅशनल आयकॉन कोण बनला आहे? बघा सचिन तेंडुलकर आणि राजकुमार राव. गुच्ची या फॅशन ब्रँडची पहिली भारतीय वैश्विक ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनली आहे? तर आलिया भट्ट. उत्तराखंडचा नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण आहे? बघा उत्तराखंडचा नवीन ब्रँड आहे प्रसून जोशी. स्मार्टफोन ब्रँड रिअलमीचा नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनला आहे? स्मार्टफोनचा शाहरुख खान. नेक्स्ट आहे राष्ट्रीय खनिज विकास निगमची नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनली आहे? बघा राष्ट्रीय खनिज विकास निगम निकत जरीन. जिओ सिनेमाचा नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनला आहे? तर सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा. बायजूजने एज्युकेशन फॉर ऑलसाठी पहिला वैश्विक ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर लिओनेल मेस्सी याची. प्रिंटर कंपनी इप्सॉन इंडियाची नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनली आहे? इप्सॉन. तर बघा रश्मिका मंदना बनलेली आहे इप्सॉन इंडियाची नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर. नेक्स्ट आहे IBA महिला विश्व मुक्केबाज चॅम्पियनशिप 2023चे ब्रँड ॲम्बॅसिडर कोण आहे? तर फरहान अख्तर आणि मेरी कोम. स्वित्झर्लंड टुरिझमचा फ्रेंडशिप ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनला आहे? तर नीरज चोपडा बनलेला आहे. प्युमा इंडियाची नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनली आहे? तर अनुष्का शर्मा आणि हरमनप्रीत कौर. नेक्स्ट आहे वायकॉम 18चा नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनला आहे? तर MS धोनी. शी चेंज क्लायमेटसाठी कोणाला भारतीय राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? बघा श्रेया घोडावतीला. पेप्सिकोचा नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनला आहे? तर रणवीर सिंह. नेक्स्ट आहे जेब्रानिक्स TVचा नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनला आहे? तर ऋतिक रोशन हा अभिनेता बनलेला आहे. स्टेशनरी निर्माता कंपनी लोकजरचे नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण आहे? तर विराट कोहली. टॅग जेड फूड्सचा नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनला आहे? बघा टॅग जेड फूड्स शिखर धवन. फास्ट ट्रॅक स्मार्टचा ब्रँड ॲम्बॅसिडर कोण आहे? तर रणवीर सिंह आहे फास्ट ट्रॅक स्मार्टचा ब्रँड ॲम्बॅसिडर. हुंडाई मोटर इंडिया लिमिटेडची नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण आहे? तर यास्तिका भाटिया आणि रेणुका सिंह ठाकूर. फूड डिलिव्हरी ॲप वायूचा नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण आहे? तर सुनील शेट्टी. जुपी गेमिंगचा नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनला आहे? तर कपिल शर्मा. शाओमी इंडियाने रेडमी स्मार्टफोनचा नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोणाला नियुक्त केले आहे? तर पंकज त्रिपाठी यांना नियुक्ती केलेली आहे रेडमी स्मार्टफोनचा नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून. हेअर ऑइल शांती आवळाच्या बाल बडेंगे बच्चे पडेंगे या अभियानाची नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनली आहे? तर आलिया भट्ट. बिहार खादी हस्तकलाची नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनली आहे? मैथिली ठाकूर बनलेली आहे. युनिसेफची नवीन सद्भावना राजदूत कोण बनली आहे? तर बघा बैनेसा नाकाटे ही युगंडाचे आहे. मोटरसायकल ऑइल शेल इंडियाचा ब्रँड ॲम्बॅसिडर कोण आहे? तर शाहिद कपूर. ड्युरोफ्लेक्स प्रायव्हेट लिमिटेडचा नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनला आहे? विराट कोहली. ॲपी फिजची नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनली आहे? बघा कृती सेनन बनलेली आहे. हिरो मोटोकॉर्पचा ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनला आहे? तर रामचरण. पेट्रोलियम ब्रँड मोबिलचा नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनला आहे? ऋतिक रोशन बनलेला आहे.
बंधन बँकेचा नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनले आहे? बंधन बँकेच्या सौरभ गांगुली. माय टीम 11चा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे? शिखर धवन. केरळ ब्लास्टर्स FC चा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनला आहे? तर संजू सॅमसन. फिलिप्स नवीन अभियान युअर हिअर युअर वेची नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनली आहे? आलिया भट्ट. नेक्स्ट आहे मिंत्राचा नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनला आहे? तर रणवीर कपूर. नॉईजचा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे? विराट कोहली. नेक्स्ट आहे लुईस व्हिटनची पहिली भारतीय ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनली आहे? बघा लुईस व्हिटन. तर दीपिका पदुकोण ही बनलेली आहे. हर्बालाइफ न्यूट्रिशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनली आहे? तर स्मृती मंधाना. नेक्स्ट आहे रिअल 11चा नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनला आहे? तर कुलदीप यादव. गल्फ ऑइल लुब्रिकेंट्स इंडियाची नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनली आहे? स्मृती मंधाना. अमेरिकी कंपनी पॉटरी बार्नचा ग्लोबल ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनली आहे? बघा अमेरिकी कंपनी पॉटरी बार्न दीपिका पदुकोण बनलेली आहे. नेक्स्ट आहे कार्टियर फ्रेंच ब्रँडची नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनली आहे? तर दीपिका पदुकोण. ग्रूमिंग ब्रँड अर्बन गब्रूचा नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनला आहे? सूर्यकुमार यादव. बिस्किट आणि बेकरी ब्रँड गुगलीचा नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनला आहे? ऋतिक रोशन. नेक्स्ट आहे डाबर रेड पेस्टचे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे? अमिताभ बच्चन. थम्सअपचा नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे? बघा शाहरुख खान. वॉच कंपनी फॉसिलची नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे? कृती सेनन. रेड बसचा नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे? बघा अल्लू अर्जुन. ट्राइब्स इंडियाचा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे? मेरी कॉम. होम इंटिरियर ब्रँड होमलँडचा पहिला ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनला आहे? तर MS धोनी. भारतीय फार्मास्युटिकल कंपनी लुपिन लिमिटेडच्या शक्ती अभियानाची ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनली आहे? मेरी कॉम बनलेली आहे. मॅकडोनल्ड्स इंडियाचा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे? ज्युनियर NTR आणि रश्मिका मंदाना. नेक्स्ट आहे कोलगेटचा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे? कियारा अडवाणी. सडक सुरक्षा अभियानाचा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे? अक्षय कुमार. आरोग्य सेतूचा नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे? अजय देवगन. अनअकॅडमीचा नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे? बघा MS धोनी. मेक इन इंडियाचा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे? पिरुज खंबाटा. नेक्स्ट आहे युनिसेफ इंडियाचा युवा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे? हिमा दास. विश्व बॅडमिंटन संघच्या जागरूकता अभियानाचा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे? PV सिंधू. नेक्स्ट आहे RBIने सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठीच्या जागरूकता अभियानाचा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे? नीरज चोपडा. WHOच्या हेपेटायटिस B निर्मूलन अभियानाचा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे? मग अमिताभ बच्चन. आणि नेक्स्ट आहे कर्नाटक राज्याच्या पुण्यकोटी दत्तू योजनेचा नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे? तर किच्चा सुदीप. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2023-24 मधील ब्रँड ॲम्बॅसेडर हा घटक अभ्यासला. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.